अरे कर्निश, बाबा अजून किती वेळ लागणार आहे पोहोचायला? पुस्तक हातात घेऊन बसलेला आरजीव म्हणाला. आरजीवचं वय 21 होतं. चेहऱ्याने जरी हिरोसारखा दिसत असला तरी त्याला अद्याप गर्लफ्रेंड नव्हती. म्हणूनच मुलींना पटवायचे नुसके हे पुस्तक तो वाचत बसला होता. अरे पोहोचलोच, कर्निश ड्राईव्ह करत पुढे पाहतच म्हणाला. अरे असं बोलता बोलता तू 4 तास घालवलेस बाबा. आरजीवच्या वाक्यावर कंतनिया, सेनरिटा, राज तिघेही हसले. अरे हसताय काय? हे बघ, माझी कंबर दुखायला लागलीये बसून बसून. आरजीवने त्या सर्वांकडे पाहिलं. अरे आरजीव, तू कमरेवर बसतोस, तुला मेलन नाही येत? राजच्या डबल मिनिंग वाक्याचा अर्थ आरजीवला कळला होता. तसं ह्या वेळेस सर्वजण हसू लागले. हे गाईज, कंतनियाचा आवाज, ते पहा बोर्ड. रस्त्याच्या बाजूलाच एक निळसर रंगाच्या पत्र्याचा चौकोनी फलक दिसत होता. कर्निशने गाडी त्या बोर्डपाशी थांबवली. बोर्डवर सफेद अक्षरात नाव लिहिलं होतं, राजगड 1 किमी प्रारंभ. त्या फळ्यापासून उजव्या बाजूला एक वळण होतं. त्या वळणावरून एक डांबरी रस्ता पुढे राजगड गावात निघून गेला होता. कर्निशने जीपचे 2 गिअर्स उतरवले. स्पीड कमी झालं तसं त्याने स्टीअरिंग उजव्या दिशेला फिरवली. जीपने मार्ग बदलला. जीपने सरळ मार्गी हायवे मागे सोडून दिला व राजगड गावचा रस्ता धरला. 5 मिनिटांनी जीप एका सिमेंटच्या पुलावरून गेली. पुलाच्या खालून एक नदी वाहत होती. इकडे मागे राज, सोनू दोघांचीही मस्ती अद्याप संपली नव्हती. एव्हाना जीपने गावात प्रवेश केला होता. हे 5ही जण गावातलं दृश्य पाहत होते. सिमेंटची दुमजली घर दिसत होती. लाईटचे खांब, त्यांवरून सापासारख्या पुढे गेलेल्या चालू लाईन दिसत होत्या. 1-2 टू व्हीलर्स जातानाही दिसल्या. घराबाहेर संध्याकाळी सोडलेल्या नळाचं पाणी भरण्यासाठी हांडे कमरेवर घेऊन घरात जाणाऱ्या बायकाही या सर्वांना दिसत होत्या. रक्तमहाल कुठे दिसत नाहीये यार, कर्निश म्हणाला. मला वाटतं आपण कोणाला तरी विचारूयात, आरजीव म्हणाला. वा आरजीव, राज आरजीवची प्रशंसा करत म्हणाला. तेव्हा आरजीव हलकेच दात दाखवत हसला. पण जसं राज पुढे म्हणाला तेव्हा मात्र त्याच्या नाकावर राग जमा झाला. वा आरजीव, पहिल्यांदा हुशार मुलासारखं बोललास बघ. ए राज, जास्त बोलतोय हा तू. हो, राजने तोंडाचा आवाजला. थांब, गाडी थांबू दे, दाखवतो तुला. आरजीवने नाकावरचा चष्मा सावरला. अरे तू कशाला दाखवतोस? मीच बघेन ना, तू फक्त लिंक शेअर कर मला. राजच्या वाक्यावर सोनू, कंतनिया दोघीही हसू लागल्या. अहो काका, कर्निशचा आवाज. जीपपासून उजव्या बाजूला 20 मीटर अंतरावर एक चिंचेचं झाड होतं. त्याखाली एक वडापावची टपरी दिसत होती. काकाचा वडापाव असं त्या टपरीवर नाव होतं. राज, सोनू, आरजीव असे मिळून 5ही जण त्या टपरीजवळ जाऊ लागले. कर्निश, कंतनिया, सोनू हे तिघे टपरीपाशी पोहोचले. मागून राज, आरजीव येत होते. टपरीच्या पलीकडे एक साठी गाठलेले, अंगाने सडपातळ दिसणारे काका उभे होते. राज, आरजीव दोघांनीही वडापावच्या टपरीवर पोहोचताच एक वडापाव खायला घेतला. आयुष्यभर उपाशी असलेल्या आदाशासारखे खाऊ लागले. तर कर्निश त्या काकांशी वडापाव खात खात बोलत होता. काका, खूप छान आहे तुमचे वडापाव. कर्निशने वडापाव खात त्या काकांच्या वड्यांची प्रशंसा केली. त्यावर ते काका हसत म्हणाले. अरे पोरा, माझा वडापाव अख्ख्या राजगडमध्ये फेवरेट आहे बघ. ते काका हसत म्हणाले. अरे वा, खूप छान. कर्निशने हातात असलेल्या वडापावचा एक घास घेतला. मग पोरांनो, कुठले आहात तुम्ही आणि इकडे या राजगडमध्ये कशाला आलात? ते काका म्हणाले. काका, आम्ही शहरातून आलो आहोत. इथे राजगड गावात रक्तमहाल नामक एक महाल आहे ना, तिथे चाललो आहोत. कर्निशच्या बाजूला उभी कंतनिया म्हणाली. तिच्या त्या वाक्यात असलेल्या रक्तमहाल हा शब्द ऐकून त्या इतका वेळ प्रसन्न चेहऱ्याने बोलणाऱ्या काकांचं हास्य, विरळ शरीर कसं मणक्यासहित ताठरलं गेलं. कपाळावर आठ्या जमा झाल्या. चेहरा अगदी कठोर, गंभीर, जरासा भ्यायल्यागत झाला. राजगड महाल,
तिथं कशा पायी जायचंय तुम्हाला? ते काका डोळे बारीक करत बोलले. अहो काका, आम्ही झोमटे क्रिएशन कंपनीमध्ये काम करतो. कंतनिया म्हटली. झोमटे क्रिएशन म्हणजे ते काय असतं? कंतनियाचे वाक्य पूर्ण होण्या अगोदरच ते काका मध्येच म्हणाले. राज, सोनू व आरजीव तिघेही फक्त पाहायचं काम करत होते. झोमटे क्रिएशन नाही काका, झोमटे क्रिएशन. कंतनिया त्या काकांना समजावू लागली. आम्ही झोमटे क्रिएशन कंपनीमध्ये काम करतो. आमचे सर भूतांचे चित्रपट बनवतात आणि त्यांच्या कंपनीचं नाव आहे झोमटे क्रिएशन. असं आहे काय? त्या काकांना थोडंफार समजताच ते म्हणाले. तसं कंतनिया पुढे सांगू लागली. तर ह्यावेळेस एका मालिकेच्या शूटिंगसाठी आमच्या सरांनी आम्हाला एक महाल शोधायला सांगितलं आहे. तर आम्हाला असं कळलंय की राजगड गावात एक रक्तमहाल नामक महाल आहे, जो की खूप प्रशस्त आणि मोठा आहे. त्यासहितच त्या महालात युवराज सूरजसेन यांचे पुत्र सुद्धा राहतात. आम्हाला त्यांची भेट घेऊन पुढील बातचीत करायची आहे, पण आम्हाला राजगड महालाचा रस्ताच माहीत नाहीये. कंतनिया म्हटली. हो ना, म्हणूनच तर तुम्हाला विचारण्यासाठी इथे आलो आहोत. राज म्हटला. बरं सांगतो. ते काका मार्ग सांगू लागले. ह्या चिंचेच्या झाडापुढून सरळ ह्या मातीचा रस्ता गेला आहे. वाटेत कोणतंच वळण नाही. डायरेक्ट महालाजवळ पोहोचाल. ते काका म्हटले. काही वेळा अगोदर जे काका ह्या सर्व मुलांशी हसत खेळत आपली ओळखीची माणसं असल्याप्रमाणे बोलत होते, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आता बदलले होते. म्हणजेच जसं कोण्या परक्याशी बोलावं तसे भाव होते. त्यांची नजर खाली जमिनीवर अशी काही फिरत होती, जणू मनात काहीतरी होतं जे त्यांना सांगायचं होतं, पण शब्द बाहेर पडत नव्हते. चला येतो काका. कर्निष्कने सर्वांचे पैसे दिले. राजकडे असलेली 200ची नोट तशीच होती. सर्वजण जीपमध्ये बसले. इंजिनचा घरघराट होत जीप सुरू झाली व खालचा धुरळा उडवत त्या काकांच्या टपरीजवळून पुढे निघून गेली. ते काका चिंताग्रस्त चेहऱ्याने त्या जीपकडे पाहतच होते, जोपर्यंत ती जीप नजरेआड झाली नव्हती. कसं सांगू पोरांनो तुम्हाला की तो महाल चांगला नाही. तुम्ही राहिली शहरातली माणसं, तसल्या गोष्टी म्हणजे निव्वळ भाकडकथा समजता आणि शेवटाला मलाच येड्यात काढाल. ते काका खेदाने स्वतःशीच मान नाही नाही हलवत म्हटले. व्ही आकाराच्या त्या दरीत तो अर्धकार गडद भगव्या रंगाचा सूर्य नरीन त्या राजगड गावावर अगदी काकुळत्या नजरेने पाहत होता. जणू त्या सूर्याला त्या गावावर दया येत होती. पुढे जे काही थरथराट नियतीने रचलेल्या स्क्रिप्टमध्ये घडणार होतं, त्याचा पहिला दृश्य सीन अगदी परफेक्टरित्या साकार होऊन पार पडला होता. त्या डोंगर दरीत घुसून दुःखी नजरेने सूर्यास्त झाला. अंधाराची काजळी हळूहळू प्रकाशाला गिळत पुढे पुढे सरसावू लागली. आकाशातून फडफड आवाज करत उडणारे कावळे मोठ्याने काव काव करत ओरडत होते. गावापासून दूर रक्तमहाल मोठ्या ऐटीत उभा होता. महालाच्या पुढच्या बाजूस सोंडेतून पाणी सोडणाऱ्या हत्तीच्या 2 आकृत्या दिसत होत्या. त्यांखाली एक गोल 3 फूट कठडा बांधला होता. त्यात पाणी होतं. महालाच्या चारही बाजूंनी लाल पिवळ्या आकाशी तुकडे केलेल्या फरशा बसवलेलं अंगण होतं. महालाच्या प्रथम द्वारापासून अंगणाच्या 30 मीटर अंतरापुढेच एक हिरव्यागार गवताचं गार्डन होतं. त्या गार्डनमध्ये एकूण 5 काळ्या पाषाणाने बनवलेल्या कबर दिसत होत्या, ज्या कबरींवर राजा महाराजांची नावे व पुढे मृत्यू दिनांक लिहिली होती. त्या वेळाने राजगड महालात 50 फूट लांबीच्या हॉलमध्ये 4ही भिंतीजवळ एक विशिष्ट प्रकारच्या खूप साऱ्या स्टँडवर लाल रंगाच्या जेमतेम 70-80 मेणबत्त्या जळत होत्या. मेणबत्तीची तपकिरी निळसर ज्योत हळूहळू एक जागेवर स्थिर राहत जळत होती. लाल मेणबत्तीची वात वितळून त्याच स्टँडवर साचलं होतं. हॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी 2 जिने होते. त्या जिन्यांपुढे मधोमध एक शाही डायनिंग टेबल दिसत होता. त्या डायनिंग टेबल मधोमध छतावर एक काचेचं झुंबर दिसत होतं. त्या झुंबरावरही लाल रंगाच्या मेणबत्त्या पेटत होत्या.
डायनिंग टेबलवर फक्त मांसाहारी डिशेस लाल मेणबत्त्यांच्या उजेडात ठेवलेल्या दिसत होत्या. डायनिंग टेबलाच्या वरच्या बाजूला एक चॉकलेटी रंगाची रिकामी लाकडी खुर्ची दिसत होती. खालच्या बाजूलाही तशीच एक रिकामी खुर्ची होती. डायनिंग टेबलच्या डाव्या बाजूला कर्निष्क, कंतनिया आणि उजव्या बाजूला सेनरिटा उर्फ सोनू, तिच्या बाजूला राज तर त्याच्या बाजूला आरजीव बसला होता. त्या दोन्ही भुक्कड पोरांच्या तोंडातून कुत्र्यासारखी लाळ गळत होती. न जाणे त्या दोघांनी कित्येकदा ती तोंडावरची लाळ पुसली सुद्धा होती, परंतु काही केल्या ती थांबतच नव्हती. राज, आरजीव, तुम्ही दोघे जरा स्वतःवर कंट्रोल ठेवा. आपण इथे गिळायला नाही आलो आहोत, कामासाठी आलो आहोत. कर्निष्कने त्या दोघांनाही आवर घातलं. त्या दोघांचंही वागणं जरा विचित्रच होतं. नाही म्हणजे तो त्या दोघांना ओळखून होता, पण राजगडचे राजे त्यांना थोडी ना ओळखत होते. तसंही राजे महाराजे हे कडक शिस्तप्रियतेचे असतात. त्यांचं वागणं बोलणं अगदी रुबाबदार कडक स्वभाव असतो. त्यांना जरासाही वात्रटपणा सहन होत नाही, असं कर्निष्कचं खाजगी मत होतं. सॉरी आरजीव, राज दोघेही औंढा गिळत म्हणाले. तसंही कंपनीत कर्निष्क त्या दोघांचा सिनियर होता. ह्या पाचही जणांचं बोलणं सुरू असताना एक इसम तिथे आला. नमस्कार, तो माणूस बोलू लागला. प्रिन्स येतच आहेत, तो माणूस असं म्हणत आल्या पावले निघूनही गेला. काही वेळा अगोदर जेव्हा ही सर्व पाचही तरुण तरुणी दरवाजाबाहेर उभे होते, तेव्हा ह्याच माणसाने त्यांचं आदरातिथ्य केलं होतं. त्यांना आत घेतलं होतं, त्यांच्याशी संवाद साधला होता. त्या इसमाने त्याचं नाव भानुदास व ओळख म्हणून ह्या राजगड महालाचे केअरटेकर म्हणून सांगितलं होतं. त्याचा पेहराव अगदी राजस्थानी लोकांसारखाच होता. रंगाने काळा, डोक्यावर लालसर गोल टोपीसारखा फेटा होता. अंगात एक लालसर फुलबाह्यांचा कुर्ता घातला होता. खाली एक शिवलेली सफेद पॅन्ट होती. पायात कोल्हापुरी स्टाईल चप्पल होती, पण तिचा आवाज होत नव्हता. काही हरकत नाही भानुदास काका, आम्ही वाट पाहू, सेनरिटा उर्फ सोनू म्हटली. त्या इसमाच्या 50शी गाठलेल्या वयानुसार काका म्हटलेलं ठीकच होतं. सोनूच्या वाक्यावर भानुदास जाऊ लागला. जिना मागे सोडून तो पुढे एक दरवाजा होता, तिथून तो निघून गेला. अरे, तुम्हा सगळ्यांना काही जाणवतंय का? आरजीव आजूबाजूला पाहत उच्चारला. त्याच्या बाजूलाच राज बसला होता. त्यानेच पुढील वाक्य म्हटलं. तुझी एक्सप्रेशन तर अशी आहे की जणू तू भूतच पाहिलं आहेस, किंवा कोण आहे, मधल्या एका पात्रासारखं म्हणतोय. राज स्वतःच्या वाक्यावरच हसला. कंतनिया, सोनू सुद्धा दोघींकडे पाहत कसनुशी चेहरा करत हसले. जस्ट शट अप राज, मला असं म्हणायचं नाहीये. मग राज पुन्हा थट्टेच्या सुरात म्हटला. मग काय, वडे दाबून बघायचेत का? चालत्या गाडीत राजने आरजीव स्नेहाचं डबल मिनिंग संभाषण त्या दोघांनाही सांगितलं होतं. त्यावर ते सर्वजण पोट धरून हसत होते. राज, मला वाटतं तो विषय आता सोडून द्यावं, सोनूने त्याच्या खिशावर हात मारत म्हटलं. तिचा अर्थ त्याला कळला होता. 200ची नोट अद्याप खिशात होती. तिला वाचवण्यासाठी राजने मूग गिळून गप्प बसायचं ठरवलं. अरे, मला असं म्हणायचंय की बाहेरचं वातावरण या महालातल्या थंड वातावरणापेक्षा कित्येक तरी पटीने गरम आहे. आरजीवने आजूबाजूला पाहिलं. मेणबत्तेचा स्टँड पूर्णतः हॉल उजळून गेला होता. फक्त जिन्यावरून गेलेल्या पांढऱ्या लाकडी पायऱ्या काही अंतरावरून अंधारात बुडाल्या गेल्या होत्या आणि दुसरा मजला पूर्णतः अंधारात बुडाला होता. ह्या पाचही जणांच्या आवाजाशिवाय तिथे स्मशान शांतता होती. थंड, मृत, निशाचरी शांतता. त्याच शांततेत एक मोठा असा एक पाषाणी दगड सरकवल्याचा विशिष्ट प्रकारचा आवाज झाला. एक गुप्त मार्ग किंवा कोण्या पिशाच्याची पाषाणी कबर उघडावी तसा तो आवाज होता. तो आवाज ऐकून ती पाचही जण आपल्या जागेवर उभी राहिली. हा आवाज, सोनूचा थरथरता स्वर मी सुद्धा ऐकला. कंतनियाचा स्वर. आरजीव, राज, कर्निष्क तिघेही आजूबाजूला काही दिसतं का ते पाहत होते. पण पहिला हॉल सोडला
तर सर्व काही अर्ध्या शांततेने आपल्या गर्भात लपवलं होतं. ही पाचही जण बेदरलेल्या भय उत्कंठित चेहऱ्याने प्रत्येकाकडे पाहत उभे होते. तेव्हाच माफ करा, अचानक आवाज आला. त्या आवाजाने सोनू दचकलीच. तिने छातीवर हात ठेवला. तिला तर एकटेच येणार होता, पण पुढे भानुदास कसं तरीच हसत उभा होता. तुम्ही सर्व त्या आवाजाने घाबरला तर नाही ना? भानुदास काळजीच्या सुरात म्हटला. नाही नाही, कर्निष्क हसत बोलला. बरं. भानुदासही हसला. पण हा विचित्र काहीतरी सरकवल्याचा आवाज होता तरी कसला? कंतनिया संशयित नजरेने भानुदासकडे पाहत म्हणाली. त्यावर त्याच्या चेहऱ्यावर काहीसे चलबिचल झाल्यासारखे भाव उमटले होते. तरीही त्याने कावंडा गिळला व हसत म्हणाला, जुन्या पेटाऱ्यांचा आवाज होता हा. जुने पेटारे? हो, जुने पाषाणी पेटारे. त्यांच्यात आमचे मालक. सोनू पुन्हा एकदा दचकलीच. तुमचे मालक पाषाणांच्या पेटाऱ्यात झोपतात? सोनूचा स्वर अद्याप थरथरताच होता. पाषाणाच्या पेटाऱ्यात म्हणजे एका कबरीत. तिने एकदा त्यांच्या झोमटे क्रिएशन कंपनीतल्या मूवीमध्ये एका ड्रेक्युलाला झोपलेला सीन पाहिला होता. अहो काका, अहो काही काय बोलताय? मला असं म्हणायचंय की आमच्या मालकांना अँटिक वस्तूंचा खूप छंद आहे. तर मालकांनी अशा खूप साऱ्या लाखो रुपयांच्या अँटिक वस्तू घेऊन ठेवल्या आहेत आणि त्या सर्व वस्तू महागड्या असल्याने मालकांनी पाषाणांच्या पेटाऱ्यात ठेवल्या आहेत. मालकांना कधी त्या पाहण्याचा मोह झालाच तर ते त्या पाषाणी पेटारे नोकरांमार्फत उघडतात. भानुदासने असं म्हणतच सुटकेचा श्वास टाकला. ओ, असं होय? सोनू हसली. त्यावर बाकीचेही हसले. चला येतो मी. मालक येतीलच, फक्त 2 मिनिटे बस. भानुदास असं म्हणतच पुन्हा जिना मागे सोडून तो पुढे एक दरवाजा होता तिथे पोहोचताच चौकटीत थांबला व पाठमोरा उभा राहून तिरक्या नजरेने मागे पाहत ओठ फाकवत छन्नी कुत्सितरित्या हसला. त्याच्या मानवी डोळ्यातली बुबळे त्याच क्षणाला अघोरी हिरवटमय रंगाने चमकले व पुन्हा पूर्ववत झाले. तो निघून गेला. हे पाचही जण तो जाईपर्यंत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पाहत होते. ए गाईज, मी जरा बाहेरून आलोच हां, आरजीओ हाताची करंगळी दाखवत म्हटला व निघून गेला. आरजीओला जरा लघवी लागली होती तसा तो धावतच बागेत आला. बाहेरचं वातावरण जणू अंधाराला कोळसा घासला होता. आरजीओला जरा जास्तच घाईचं प्रेशर आलं होतं. तसा अंधाराला न पाहता तो समोर बागेच्या दिशेने निघाला. काही सेकंदात बागेत पोहोचलाही. हिरव्यागार गवताला अंधारामुळे काळी काजळी चिकटली होती. चंद्राच्या उजेडाने आजूबाजूचं फिकटसं दृश्य दिसत होतं. आरजीव जिथे उभा होता तिथेच एकूण 4 कबरी होत्या. पाषाणाच्या मृत प्रेतात्म्यांचं घर. त्याने आपली चैन खोलली होती. तोच, इथं मुतू नकोस आल्या. एका लहान मुलीचा अचानकच खेकसता आवाज आला. तसं त्याने बाजूला पाहिलं. एका कबरीवर एका 6-7 वर्षाची मुलगी बसली होती. तिच्या अंगात एक काळसर फ्रॉक होती. डोक्यावरचे केस पाटणावर सोडले होते. आजूबाजूला अंधार असल्यामुळे तिचं तोंड दिसत नव्हतं, पण ती भूतासारखी काळसर आकृती मात्र लक्षवेधक होती. मग कुठे जाऊ? आरजीवचं प्रेशर सुटायच्या आत तो बोलला. तिकडे जा पुढे. त्या आवाजाने तो बेडकासारखा उड्या मारत पुढे निघून गेला. समोर झाड झुडपं होती. काही वेळाने तो रिलॅक्स चेहऱ्याने बाहेर आला. थँक्यू बाळा, तो त्या कबरीवर बसलेल्या मुलीकडे पाहत म्हणाला. पण इतक्या अंधारात ही मुलगी कुणाची? इथे काय करत आहे? त्याला जरासं विचित्रच वाटलं. बाळ, तुझं नाव काय ग? आणि ते अंधारात काय करतेस? तू हरवलीयस काय? आरजीवचा आवाज. त्याच्या वाक्यावरती मुलगी खाली मान घालूनच म्हणाली, माझं नाव चिंकी आणि मी हरवली नाहीये, मी इथेच राहते. त्या मुलीचा आवाज जरासा खर्जातला होता. एक क्षण त्या आवाजाने आरजीवच्या अंगावर काटाच आला. तरीही उसने हसू आणत तो उच्चारला, म्हणजे तुझे आई बाबा ह्या महलात काम करतात तर, आणि तू त्यांच्यासोबत राहतेस तर. आरजीवने स्वतःचे मत बोलून दाखवले होते, पण त्यावर त्या चिंकीने गरकन वळून वर पाहिलं.
तिच्या डोक्यावरच्या मोठाल्या केसांचे 2 भाग पडले होते. त्या भागांच्या मधोमधून तिच्या चेहऱ्यावरचा अर्ध्या राखाडी रंगाचा कपाळ, डोळ्यातले बुबुळ जणू कोळसा फासला होता. फक्त अंधार दिसत होता. डोळ्यात खालचं नाक आणि काळसर फाटलेला चिरा पडलेले ओठ अंधारात दिसत होते. चंद्राच्या निळसर उजेडात तिचे ते रूप पाहून आरजीवची वाचा बसली. जागेवरच पाय थरथरू लागले. मी या महालात राहत नाही. ती लहान मुलगी आरजीवर खेकसलीच. तिचा खोल खर्जातला भसाडा आवाज वातावरणात घुमला. बागेतली मोठमोठाली झाडे आक्रोश करू लागले. वेडीवाकडी जागेवर हालू लागली. भूतासारखी हू हू आवाजाने वारा प्रेत यात्रेसारखा आजूबाजूला मिरवू लागला. वाऱ्याने त्या लहान मुलीच्या आत्म्याचे केस हवेत उडू लागले. तिचा पांढरा चुना पोतलेला चेहरा आरजीवच्या डोळ्यांसमोर आला. त्या महालात आठवडा झालं कोणीच राहत नाहीये. त्या निशाचरांनी डसले सर्वांना, संक्रमित केले सर्वांना. तो भाण्या निशाचर आहे. चेला आहे तो त्या विक्रालचा. लहानसर 7-8 वर्षाच्या त्या मुलीच्या तोंडून हा असा भसाडा विचित्र आवाज निघत होता. आरजीवचा आत्मा ते पाहून थरथर कापू लागला. डोळ्यांनी पाहतोय ते खरं की कानांनी ऐकतोय ते खरं? त्याच क्षणाला जणू मेंदूतल्या हजारो चेतना विचार करणाऱ्या नसांना जणू बधिरतेचा अटॅक आला होता. मानवाच्या विचार करणाऱ्या चेता क्षमतेला जणू मुका मार बसला होता. आरजीव नुसते चेंडू एवढे डोळे करून त्या लहानग्या पोरीच्या मुखातून निघणाऱ्या त्या शिव्या आणि ती जे काही अभद्र चिरक्या भसाड्या आवाजात बोलत आहे ते पाहत ऐकत होता. त्या लहान मुलीच्या ध्यानाने शिव्या द्यायच्या स्टाईलने 5ही बोट आवळून धरत आरजीवला दाखवत म्हटलं, जीव प्यारा असेल तर पळून जा इथून. मी म्हणते आताच पळून जा, नाहीतर ते निशाचर. शेवटच्याच क्षणाला तिच्या घशातून तो छन्नी हसरा स्वर बाहेर पडला. तिचे ते विचकलेले काळसर दात पाहून आरजीवची आत्मा जणू बर्फावर झोपल्यासारखी थंड झाली. घशाला आतून कोरड पडली. त्या लहानसर अमानवी आकृतीने माकडासारख्या वाकुळ्या दाखवत विकृत माकडासारख्या उड्या मारतच आपलं प्रेत मागच्या मागे पाषाणी कबरीवर झोकून दिलं. तसं पाण्यावर शरीर पडताच आत जावं तसं ते प्रेत पाषाणी कबरीत अलगद काळसर धुराचा लोट उडवत आत खेचलं गेलं. 5 मिनिटे. त्या 5 मिनिटात सेकंदाच्या पुढे पुढे पडणाऱ्या त्या काट्यागणिक एक अविश्वसनीय प्रकार घडला होता. तोच प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या आरजीवने जरी समोरच्याला ओरडून ओरडून सांगायचा प्रयत्न केला तरी विश्वास कोण ठेवणार होता. पण आरजीव त्याचं काय? उभ्या डोळ्यांनी आणि कानांनी समोरासमोर ते ऐकलं पाहिलं होतं. त्या दृश्याला, त्या घटनेला तो अस्वीकृत करणं असंभव होतं. मग तो काय करणार होता? पळून जाणार होता का? स्वतःचा जीव वाचवणार होता का? परंतु आपले जीवाभावाचे मित्र त्या झपाटलेल्या महालात आहेत. त्यांना वाचवायला हवं. त्याच्या भित्र्या मनात एक छोटीशी आशा निर्माण करणारी ठिणगी पेटली. क्षणात त्याची पावले महालाच्या दिशेने वळली. तोच त्याचा फोन वाजू लागला. खिशातून फोन काढून त्याने स्क्रीनवर पाहिलं. झोमटे बॉस, आरजीव स्वतःशीच म्हणाला. रिसिव्हर ऑन करत त्याने फोन कानाला लावला. हे आरजीव पुढे बोलणार तोच एका स्त्रीचा घाईघाईत बोलण्याचा आवाज आला. हॅलो मिस्टर आरजीव, मी अनिशा बोलतीये. सरांनी मला एक अति महत्त्वाचा निरोप तुम्हा सर्वांना द्यायला सांगितला आहे. हे पहा, तुम्ही सर्व ड्रेकुला 2 साठी जे लोकेशन पाहायला गेला आहात त्या जागेचे मालक एका आठवड्यापूर्वीच काही कारणास्तव कुठेतरी बाहेर गेले आहेत आणि महालात कोणीच नाहीये. सो तुम्ही सर्व आता लागलीच परत या. अहो मॅम, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय हो. अहो इथे खरंच काही बाई विचित्र प्रकार घडतायत. मला तर वाटते इथे भूत आहेत. आरजीव जीव तोडून सांगत होता, परंतु फोनमधून प्रतिउत्तर काय येत नव्हतं. हॅलो मॅम. त्याने फोन स्क्रीनवर पाहिलं. कॉल केव्हाच कट झाला होता आणि रेंजही गेली होती. अरे बापरे, आता काय करू मी? माझे मित्र तर आत आहेत. त्यांच्या जीवाला धोका आहे.
आणि ते सर्व ह्या गोष्टीपासून अजाण आहेत की त्या महालात त्यांच्या आजूबाजूला जी माणसं आहेत ती सर्वच निशाचरी पिशाचे आहेत. आरजीवची पावले वेगाने बाग मागे सोडत महालाच्या दिशेने निघाली आणि बागेत त्याच ठिकाणी जिथे त्या कबरी होत्या तिथे त्या मुलीची काळसर आकृती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला पुढे पुढे जाताना पाहत होती. काय अजीब अजीब शोक असतात नाही माणसांचे. राज, कर्निश, कंतनिया, सोनू तिघांना उद्देशून कुजबुजत्या स्वरात म्हटला. हो ना. सोनूनेही हलक्या स्वरात वाक्याला दुजोरा दिला. पण अँटिक वस्तू भले कोणी पेटाऱ्यात का ठेवेल, त्या तर दुसऱ्यांना आवाक करण्यासाठी दाखवायच्या असतात ना. कंतनी आपली चालाक बुद्धी वापरत उच्चारली. ए गाईज. कर्निशने हळू आवाजात अचानकच सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचून घेतले. तुम्ही काय एवढं विचार करताय? तसेही आपल्याला त्यांच्याशी काहीच घेणं देणं नाहीये. आणि अजून एक, तुम्ही एक म्हण ऐकलीच असेल, बडे लोक बडे शौक. कर्निशच्या वाक्यावर ते तिघेही हलकेच आवाजात हसले. तेवढ्यात जिन्याच्या पायऱ्यांवरून कोणीतरी येत असल्याची चाहूल लागली. टक टक असा बुटांचा आवाज हॉलमध्ये घुमू लागला. ह्या चौघांच्याही नजरा आवाजाच्या दिशेने वळल्या. वरच्या मजल्यावरून एक मेणबत्तीचा प्रकाश हळूहळू पुढे सरसावताना दिसत होता. त्या मेणबत्तीच्या उजेडात ज्याने ती मेणबत्ती हाती धरली होती त्याचा पांढरा फट्ट थंडगार राखाडी रंगाचा चेहरा त्या तपकिरी उजेडात दिसत होता. जिन्याच्या पायऱ्या उतरून तो हलकेच खाली खाली येऊ लागला. त्याच्या येण्याने हॉलमधल्या 10-12 मेणबत्त्या हळूच विझल्या. त्यांची वाकडी तिकडी धुराची लाट सेकंदात हवेत विरूनही गेली. हॉलमधली शांतता अजूनच गडद झाली. थंडावा जरासा वाढला गेला. काही वेळातच त्या इसमांनी डायनिंग टेबल गाठलं. तसं या सर्वांना त्याचे ते रूप दिसलं. व्ही आकाराचं राखाडी चेहरा, डोक्यावरचे काळसर केस मागे चोपून बसवले होते, कान जरासे टोकदार होते, डोळ्यांची काळसर बुबळे लहान होती, त्यावर लहानसर कोरीव भुवया होत्या. नाकही अगदी बरोबर टोकदार होतं. त्याच्या चेहऱ्यावर दाढी नव्हती किंवा जन्मजात दाढी उगवलीच नसावी. 5.5 फूट उंचीच्या त्या इसमाच्या अंगात एक निळसर सदरा होता. त्यावर एक काळसर कोट, खाली काळी पॅन्ट व पायात चकचकीत काळे जोडीचे बूट होते. नमस्कार. त्याचा आवाज भारदस्त रुबाबदार होता. त्याचे ते लहानसर डोळे ज्याच्यावर खिळतील त्याला संमोह करतील असे होते. मी या महालाचे राजे युवराज सिंह यांचा पुत्र आणि या महालाचा एकमेव वारस विक्राल. हे चारही जण ज्या व्यक्तीसाठी थांबले होते ती आली होती. हे पाहून त्या चौघांनी आपले हात मिळवण्यासाठी पुढे केले. सोनू तर अक्षरशः फिदा झाली होती विक्रालवर. तिच्या गालांवर हलकीशी लाली पसरली होती. विक्रालने एका गालात हसत तिचा हात आपल्या राखाडी रंगाच्या थंड हातात घेतला. त्या क्षणाला तिच्या आनंदाला मर्यादा उरली नव्हती. मग विक्रालने राज, कर्निशचंही हात हाती घेत हँडशेक केलं. त्या दोघांनाही त्याचा तो थंड स्पर्श जाणवला होता. पण आजूबाजूला पसरलेल्या थंडाव्याचा हा परिणाम असावं असं त्यांना वाटलं. शेवटीला कंतनी आपला हात हलकेच मागे ओढला, कारण विक्रालने तिच्या सोबत हँडशेक केलं नव्हतं. बाकीचे तिघे जागेवर बसले तसे कंतनियाही बसणार होती. पण हाय. विक्रालने स्वतः कंतनियासमोर आपला हात वाढवला. त्याच्या राखाडी रंगाच्या लालसर स्ट्रॉबेरी सारख्या ओठांवर एक हसू होतं. तिनेही उभं राहूनच विक्रालच्या हातात आपला हात दिलं. तसं त्याने तो गोरापान हात पुढे आणत हलकेच त्या हातांवर आपले लालसर थंडगार ओठ टेकवले. त्या ओठांच्या स्पर्शाने कंतनियाच्या संपूर्ण देहावर एक सुखद शहारा उमटला. तिच्या अंगावरचा एक केस ताठरला. तिच्या हृदयाची धडधड वाढली. आपल्याला काय होतंय हे एक क्षण तिला कळलंच नव्हतं. ती कितीतरी वेळ विक्रालच्या चेहऱ्याकडे पाहतच होती. वेळ कसं निघून जात होता काहीच कळत नव्हतं. जणू ती त्याच्यावर भाळली होती. आपलं प्रेम कर्निशवर असताना एका पुरुषाचा विचार ती कसं करू शकत होती? तिला नक्की झालं तरी काय होतं? तुमचं नाव? त्याच्या लाल ओठांच्या पाकळ्या हलल्या.
कंतनिया, तिने आपलं नाव सांगितलं. छान आहे नाव आणि तुम्हीही, विक्राल कंतनियाला म्हणाला. त्याच्या वाक्यावर कंतनिया जराशी लाजलीच. मग त्याने एक हासरा कटाक्ष सर्वांवर टाकला. तसं त्या तिघांनीही स्वतःची ओळख विक्रालला सांगितली. सर, तुमची परवानगी असेल तर आपण डीलचं बोलूयात, कर्निष्क विषयाला हात घालत म्हटला.